पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या गुणगौरव सोहळ्यात शिक्षणाचा जागर, चेअरमन इक्बाल काझी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। शिक्षण आणि समाजसेवेचा वसा यशस्वीपणे जपणारी पनवेल एज्युकेशन सोसायटी आणि तिचे खंदे नेतृत्व चेअरमन इक्बाल काझी यांच्या कार्याची नुकतीच सर्वत्र प्रशंसा झाली। संस्थेच्या वतीने आयोजित 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात शैक्षणिक यशाचा उत्सव तर साजरा झालाच, परंतु त्याचसोबत चेअरमन इक्बाल काझी यांच्या वाढदिवसानिमित्त एका सामाजिक उपक्रमाचे दर्शन घडले। मान्यवरांची उपस्थिती आणि कार्याचा गौरव। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुद्द इक्बाल काझी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि नवी मुंबई पोलीस उपायुक्त झोन 3 रश्मी नांदेडकर यांची विशेष उपस्थिती होती। महापौरांच्या हस्ते 50,000चा धनादेश सुपूर्द। संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीवर भाष्य करताना महापौर नितीन पाटील यांनी इक्बाल काझी यांच्या गेल्या 10 वर्षांच्या निस्वार्थ सेवेचे विशेष कौतुक केले। गरिबांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आयुष्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत महापौर नितीन पाटील यांनी शाळेच्या विकास कामांना हातभार लावण्यासाठी 50,000 रुपयांचा धनादेश चेक स्वतः चेअरमन इक्बाल काझी यांच्याकडे सुपूर्द केला। महापौरांच्या या कृतीचे आणि संस्थेच्या कार्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले। विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ, 1 लाखाची शिष्यवृत्ती। इक्बाल काझी यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पायंडा पाडला आहे। सोसायटीच्या शाळांतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी त्यांच्या वतीने 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते। या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना हे अर्थसहाय्य देण्यात आले। याशिवाय द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचाही रोख बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला। आनंदाची उधळण आणि मदतीचा हात। कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या लकी ड्रॉने उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते। यामध्ये सायकल, आयफोन, ट्रॅव्हल बॅग आणि महिलांच्या बॅग अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली। त्याचवेळी शैक्षणिक साहित्याची गरज असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना साहित्य किट्सचे मोफत वाटप करून मदतीचा हात देण्यात आला। केक कापून वाढदिवस, दानशूर नेतृत्वाचा सन्मान। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केक कापून इक्बाल काझी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वाचा गौरव सोहळा यावेळी पाहायला मिळाला। भविष्यातील पिढीच्या जडणघडणीसाठी त्यांनी उचललेली ही पावले आज सर्वांसाठी दीपस्तंभ ठरत आहेत। शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम मानणाऱ्या पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या या उपक्रमाचे आणि इक्बाल काझी यांच्या सामाजिक कार्याचे शहरभर कौतुक होत आहे। इक्बाल भाई यांचा वाढदिवस आहे, आपण आज कार्यक्रमाला आला आहात, कसा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याल काय? इक्बाल शेठ काझी यांचा 60वा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इथल्या आपल्या उर्दू शाळेत सत्कार मुलांचा 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार ठेवलेला आहे आणि त्यांना चांगला प्रोत्साहन देतात। इक्बाल शेठ गेले 9 वर्षे या संस्थेचे प्रेसिडेंट आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर उत्कर्ष झालेला आहे। जो आत्ताच सांगितलं आपल्या महापौरांनी, आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर किंवा त्या टीमनी या संस्थेला 2300 मीटरचा प्लॉट जो मिळवून दिला आहे। खरोखर काम करणारी अशी टीम असली किंवा एखाद्या शाळेचा प्राध्यापक जो असतो तो प्राचार्य चालत असतो। टीम लीडर फार महत्वाचा आहे। त्याचप्रमाणे इक्बाल शेठ हा टीम लीडर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, स्वतःच्या खिशातलं खर्च करतात, म्हणून आज या संस्थेचा इथं उद्धार झालेला आहे। चांगल्या पद्धतीने असंच काम करीत राहतील इक्बाल शेठ, त्यांना माझ्याकडून आज या शुभेच्छा आहेत। महापौर साहेब, आपण आज इथे उपस्थित आहात इक्बाल भाईंचं आणि आपण ह्या शाळेसाठी बरंचसं काम केलेलं आहे। आता आम्ही भाषणातही ऐकत होतो, या प्लॉट मिळवण्यासाठी सुरुवातीपासून आमचे मुकित काझी साहेबही होते, माजी नगरसेवक। आपण हा खूप संघर्ष करून प्लॉट मिळवलेला आहे आणि इक्बाल भाईंचा वाढदिवस आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी इक्बाल सेठ यांना त्यांच्या 60व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। इक्बाल सेठ आणि त्यांचे सर्व सहकारी या पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगले आणि स्तुत्य असे प्रयत्न करत आहेत आणि खरोखरच आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, या इथे माननीय नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे साहेब असतील, यांनी या शाळेच्या प्लॉट मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते आणि आज आपण बघतोय की सगळे जे विद्यार्थी आहेत ते 90% आणि त्याच्यावर मार्क मिळवत आहेत, म्हणजे नक्कीच ते या समाजाचं नाव नक्कीच उंचावणार आहेत। आणि इक्बाल सेठ यांचं
चांगलं काम म्हणजे जी गरीब घरातली मुलं आहेत त्यांचं एज्युकेशन कुठे थांबू नये म्हणून स्वखर्चाने ते त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. खरोखरच समाजासाठी एक आदर्शवत असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना पुन्हा एकदा मी त्यांना उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.